मला दरवाजा पाहू दे चालू आहे का, नाही तर ट्रेन निघायची जायला बंद आहे. इकडे इमिग्रेशन काउंटर पण आहे. आता इथून 1 किलोमीटरच आहे पाकिस्तानचं बॉर्डर आहे, भारत पाकिस्तानची बॉर्डर. आणि वीर जराची शूटिंग आहे ना इथं झाली होती, इथं बसली होती ते. तर आता आपला प्रवास होईल पाकिस्तानच्या दिशेने. पूर्ण ट्रेनमध्ये मी एकटाच आहे. अरे यायला पडला असतं की आता माणसा खाली. पाजी भेटले, पाजीने इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू पाजी. पण यांचा आवाज एकदम गुरगुर असा असतो बघा आवाज. ये ट्रेन में कोई नहीं रहता, खाली होती है, पूरी खाली जाती है. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. यात्रियों कृपया ध्यान दो, गड्डी नंबर 1, 2 पश्चिम एक्सप्रेस अमृतसर तो चल के बांद्रा टर्मिनस नौजानवाली. शिव सकाळ मित्रांनो, जय शिवराय. मी सध्या आहे अमृतसर रेल्वे स्टेशनला. आज जर्नी असणार आहे पाकिस्तानकडे, पाकिस्तानच्या दिशेने. थोड्या वेळात आपण निघूया. थंडीमध्ये चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे. अमृतसर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे ना हॉटेल आहेत. हे दुर्गयाना यात्री निवास आहे. हे हॉटेल चांगलं आहे आणि ट्रस्ट आहे ही कमिटी, दुर्गयाना कमिटी. 800 रुपयेचं रेंट आहे. इकडे पण हॉटेल आहेत, समोर पण आहेत हॉटेल. तर तुम्हाला माहिती असावी, जर तुम्ही रात्री बेरात्री आले तर तुम्ही इथे राहू शकता. इथून डेली चालते पश्चिम एक्सप्रेस 7:20 तर ॲक्च्युली मी आज जातो आहे अटारी स्टेशनला, दी लास्ट स्टेशन ऑफ इंडिया. आणि यांच्याकडून मी तिकीट काढलं 10 रुपयात. लोकल तिकीट आहे, डेमो ट्रेन आहे, तर मग तिचं तिकीट जास्त नसते. तर आपल्या मुंबईला जाणारी ट्रेन लागली इथं पश्चिम एक्सप्रेस. ते टाईम झाला आहे आता. इकडे हजूर साहेब नांदेड ते अमृतसर ही पण ट्रेन असते बघा. नांदेड अमृतसर एक्सप्रेस निघाली आता. अरे यायला पडला असतं की आता माणसा खाली. तर आता मी प्लॅटफॉर्म नंबर 1ला आलो आहे. आता वाजले 7:25. अजून तर काय आली नाही आहे. ती ट्रेन लेट पण असते, कारण की त्या ट्रेनमध्ये ना कोणी नसतेच, पूर्ण ट्रेन खाली असते ती. तर मित्रांनो एकदम अचानक धुकं आला बघा, किती धुकं आहे. अजून आपली ट्रेन काय आली नाही, येते की नाही त्याची पण गॅरंटी नाही आहे. या जर्नीसाठी मी थांबलो ॲक्च्युली अमृतसरमध्ये, नाहीतर मी जाणार होतो. आज सकाळची माझी ट्रेन होती पश्चिम एक्सप्रेस जी आहे ना, हिचं बुकिंग मी ऑलरेडी केलं होतं चंदीगडपर्यंत. पण मी ते कॅन्सल केलं, म्हटलं आपल्याला ही जर्नी करायची आहे. तर बघूया आता येते की नाही ट्रेन. आता एक ट्रेन आली आहे पण दिसत नाही आहे कोणती आहे. ही पण ट्रेन चालली आहे आपल्या मुंबईला. अमृतसर दादर एक्सप्रेस अमृतसर तो चल के छत्रपति शिवाजी का अमृतसर दादर एक्सप्रेस है 22-159 8:50 पर तो प्लेटफॉर्म नंबर 1 तो जाएगा. आता ट्रेन नंबर प्लॅटफॉर्म डिस्प्ले झाला आहे. 3 नंबरला येणार आहे अटारी स्पेशल. तर 2 किंवा 3ला येत असते. चला जरा 3ला जाऊ. सध्या मी 1ला आहे. चलो 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 जल्दी जल्दी. अरे बापरे काय फॉग पडला इकडे बाहेर. फॉगच फॉग आहे. थँक गॉड ट्रेन येणार आहे 3 नंबर प्लॅटफॉर्मला. मला हा प्रवास करत होता लास्ट स्टेशन ऑफ इंडिया अटारी. तर आता आपला प्रवास होईल पाकिस्तानच्या दिशेने, बॉर्डरकडे. तर आली ही ट्रेन, डेमो ट्रेन आहे, छोटीशी आहे. किती डबे आहे बघा, 1 2 3 4 5 5 डबे फक्त. तर खूप जुनी ट्रेन वाटते, असं पॅसेंजर सारखी वाटते. भुसावळ पॅसेंजर सारखी तशीच आहे. अरे तू खूप समोर चालली. अरे थांबली थांबली थांबली. चला आता आपण आतून बघूया ट्रेन कशी आहे. अरे पूर्ण ट्रेन खालीच आहे. तर युजली या ट्रेनमध्ये कोणी नसतेच.
अटारीपर्यंत जाण्यासाठी, तरी खालीच जाते ट्रेन. पूर्ण ट्रेन खाली आहे. पूर्ण ट्रेनमध्ये मी एकटाच आहे आणि फक्त 10 रुपये तिकीट आहे. तर ॲक्च्युली ट्रेन जुनी आहे. पार्टिशनच्या आधी पण ही ट्रेन चालत होती फ्रॉम लाहोर टू अमृतसर दिल्ली. पण भारत पाकिस्तानच्या टेन्शनमुळे, नेहमीच्या टेन्शनमुळे ही ट्रेन बंद पडली. 2019मध्ये आय थिंक शेवटची ट्रेन गेली होती ही समझौता एक्सप्रेस. आपले काही काही डबे आहेत ना ते पाकिस्तानमध्येच आहेत आपले इंडियन रेल्वेचे. तर एवढा फॉग आहे, अजून 9 वाजले तरी. हे बघा ट्रेन वॉश करण्याची मशीन आहे. डिझेल लोकोमोटिव्ह आहे. आता हे फार कमी पाहायला मिळतात, पण यांचा आवाज एकदम गुरगुर असा असतो बघा आवाज. तर मला डिझेल लोकोमोटिव्ह आवडतात, पण ते फार पोल्युशन करतात. म्हणून आता भारत सरकारनं मोस्टली ट्रेन्स आहेत ते इलेक्ट्रिफाईड केले आहेत. पण पार्टिशन जेव्हा झालं 1947मध्ये, तेव्हा तो खूप दुःखद इतिहास आहे. ॲक्च्युली दोन्ही ट्रेनमध्ये म्हणजे पूर्ण ट्रेन भरून आलं त्या बॉडीने. ते सांगा वाटत नाही आता, पण ॲक्च्युली तो तर खरा इतिहास आहे. पण त्याच्यानंतर परत मग भारत सरकारने पाकिस्तानसोबत बायलॅटरल ट्रेड करून ही ट्रेन सुरू केली. ॲक्च्युली हा पहिला प्रवास आहे जेव्हा मी एकटा प्रवास करते पूर्ण ट्रेनमध्ये. आणि एकटा जेव्हा असतो ट्रेनमध्ये तेव्हा थोडी भीती पण वाटते, कारण की मी महाराष्ट्रात नाही आहे, पंजाबमध्ये आहे. आता जस्ट ट्रेननं स्पीड पकडला आहे. अरे बाप, थंडी खूप आहे पण बेकार, काही दिसत नाही समोरचं. अब जो वापसी जानी है ना वो 8:45 की है, जो 9:05 पे ला देगी. एक हो जाएगी 1:10 पे और 1:30 बजे लग आएगी, जो अटारी से दोबारा फिर से अमृतसर जंक्शन पर जाएगी. ओके, क्या नाम है आपका? जगनदीप. जगमदीप. तर मित्रांनो, पहिलं स्टेशन आलं आहे आता शेहाटा. तर आपले पाजी भेटले, पाजींनी इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू पाजी. थैंक तर असं काही स्टेशन आहे शेहाटा. यू. मेरा गाँव, आई एम फ्रॉम गुरदासपुर. गुरदासपूर. ओके, गुरदासपुर. थैंक यू. थँक्यू सर. तसे पंजाबचे लोक चांगले वाटले मला आतापर्यंत. ट्रेन मास्टर माझ्याकडे बघत होता की एकटाच आहे हा, चढतो की निवर. मला हे समजत नाही, ही ट्रेन रोज डेली जाते खाली, तर मग याचा इन्कम तर काहीच नाही आहे. तरी इंडियन रेल्वे हिला सुरू ठेवलं या ट्रेनला, इंडियन रेल्वेने. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स पंजाबमध्ये माझा चांगला राहिला. इकडचे लोक चांगले वाटले मला, हेल्प वगैरे करतात, मला विचारतात पण, काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सांगतात पण. मी त्यांच्या गुरुद्वारामध्ये बघितलं, पूर्ण जेवण वगैरे पूर्ण फिनिश करतात, उष्ट टाकत नाही, आवाज करत नाही, जेवताना बडबड करत नाही. आणि मेन म्हणजे VIP कल्चर नाही आहे आपल्या या श्री हरमिंदर साहेब गुरुद्वारा आहे इथं. VIP कल्चर नाही, किंवा कोणत्याच गुरुद्वाराला VIP कल्चर नाही, जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये असते. तिथं पैसे देऊन दर्शन करा, असं इथं काही नाही आहे. ही गोष्ट मला खूप आवडली गुरुद्वाराची. फुल स्पीड पकडला आहे. पंजाबमध्ये एक आहे पण पूर्ण जमीन फ्लॅट आहे, जे कुठंच तुम्हाला माउंटेन वगैरे दिसणारच नाही. तर ही लँड अशी पूर्ण सपाट आहे. शेती भरपूर करतात आणि उपजाऊ जमीन असल्यामुळे यांना उत्पादन पण चांगलं मिळते. इकडे ट्रॅक्टर सगळ्यांच्या घरी दिसतात मला, शेतकरी लोकांच्या, जे इकडचे फार्मर आहेत. आता तुम्हाला गावं दिसत नाही आहे धुक्यामुळे, नाही तर हे इकडचे गावं बघण्यासारखे आहेत ॲक्च्युली.
आय थिंक आता ते स्टेशन आलं आहे खासा. तर खासा स्टेशन इथे ना BSFचं हेडक्वार्टर आहे. फिटिंग रिट्रीट सेरेमनी होते ना त्याचे VIP पास खासाला मिळतात असं मी ऐकलं होतं. एकदम जुन्या काळातलं स्टेशन वाटतंय असं. तर हा रूट पण हिस्टॉरिक आहे ॲक्च्युली, इंग्रजांनी सुरू केलेला आहे. खासा स्टेशन है खासा. धुक्यामुळे काहीच दिसत नहीं है. ये ट्रेन में कोई नहीं रहता, ऑलमोस्ट खाली होती है. पूरी खाली जाती है. हाँ जी. अभी अटारी आएगा. ट्रेन निघली मित्रांनो. थंडी खूप आहे. 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. 9 आता 9:30 वाजले तरी. तर या अटारी स्टेशनला आहे ना बऱ्याच मूवीची शूटिंग पण झाले आहे. याची शूटिंग झाली होती कशी, वीर जाराची शूटिंग झाली होती, गदरची शूटिंगसुद्धा झाली होती. अटारी स्टेशन 1865मध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे विचार करा किती वर्ष जुनं आहे ते. म्हणजे तेव्हा पाकिस्तान नव्हतं, तेव्हा भारत होता. तर ते त्यांचा बिझनेस ट्रेड करण्यासाठी त्यांनी डेव्हलप केला होता. आता आलं बघा अटारी स्टेशन. आता इकडे फेन्सिंग आहे. म्हणजे जेव्हा कोणी जात होतं इंडियामधून पाकिस्तानमध्ये समझौता एक्सप्रेसनं त्यांनाच तिकडे एंट्री होती त्यावेळेस. तिकडे इमिग्रेशन काउंटर पण आहे. आलं आता अटारी स्टेशन. आपल्याला पटकन तिकीट काढावं रिटर्नचं. कितनी देर रुकती है? बस 5 मिनट जाएगी. टिकट मिलेगा क्या? अमृतसर. हां अमृतसर. 10 तर रिटर्नचं तिकीट काढलं मी. 10 रुपये तिकीट आहे आणि 5 मिनटं थांबते म्हणे ट्रेन. आता इथून 1 किलोमीटरच आहे पाकिस्तानचं बॉर्डर आहे, भारत पाकिस्तानची बॉर्डर. तर आता इकडून ट्रेन समोर जात नाही. त्यांची तिकडे ट्रेन चालते म्हणे. एक जण सांगत होते पाकिस्तानची ट्रेन त्यांच्या तिकडे चालते जशी आपली चालते इंडियामध्ये. तर आणि वीर जराची शूटिंग आहे ना इथंच झाली होती. इथं बसले होते ते. तिकडे एक पूल पण आहे समोर. छान वाटलं आज मला. मी प्रवास केला लास्ट स्टेशन ऑफ इंडिया अटारी. चांगला अनुभव होता. आता परत कधी येणं होईल ना होईल म्हणून मी अजून 1 दिवस थांबून मी आता हा प्रवास केला आजचा. तर लोको पायलटचं कॅबिन आहे. छोटी ट्रेन आहे 5 डब्याची आणि छोटंसं स्टेशन आहे अटारी. मला दरवाजा पाहू दे चालू आहे का, नाही तर ट्रेन निघायची जायला. बंद आहे. चालू आहे बाबा. इकडचे बंद होते. तर ट्रेन हॉर्न वाजवला. चला बाय बाय अटारी. आता जाताना लोक आहेत या ट्रेनमध्ये, या अटारी गावचे. अटारी छोटंसं गाव आहे. स्टेशनच्या तिकडून ते गाव आहे. आता सेम ट्रेननं मी रिटर्न पण चाललो आहे. ट्रेन फक्त 5 मिनिट थांबली. तर चला मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? हा व्हिडिओ ॲक्च्युली कोणी शूट नसेल केला मराठीमध्ये, तर मी तो शूट केला आणि तुमच्यासाठी घेऊन आलो. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. खूप हार्डवर्क केलं आहे मी आज या व्हिडिओसाठी. बरीच प्लॅनिंग केली आहे या पंजाब ट्रिपसाठी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.